ची निगा. तर आता मेनिक्युअर करतोय, तर मग आता गरम पाणी घेतलं, त्यामध्ये आता आपण शॅम्पू टाकूया. H2O2. आता त्याच्यामध्ये हात बुडव. त्याच्यामध्ये हात बुडवायचे. थंडीचं खूप हात पण आपले अस्वच्छ होतात, हातांना पण भेगा पडतात आणि नरम नरम मुलायम व्हायला पाहिजे ना, म्हणून मग आपण मेनिक्युअर करतोय. आणि मग थंडीमध्ये छान पण वाटतं. गरम आहे ना पाणी. आणि मग आता आपण हात स्वच्छ करून घेऊया, है ना. आता ते हात पूर्ण स्वच्छ करून घेते. आता पाय स्वच्छ झाले आपले, पेडिक्युअर केलं. आता मेनिक्युअर करताना हे असे हात स्वच्छ करून घेतले. ही साधी आपण पर्सनल डेव्हलपमेंटची कोर्सची आपण साधे मेनिक्युअर पेडिक्युअर करतोय. साधं असं आपण स्वच्छ कसे करायचे हे आपण बघतोय. की थंडीमध्ये हातांना काय होतं, ते होतं खरखरीत होतात, हात कोरडे होतात. पण मग त्याच्यावरच जर क्रीम लावली तर काहीच फायदा होत नाही. म्हणून मग आपण जर हे हात आपण 15 दिवसांनी असे हात गरम पाण्यात ठेवलं, त्यात डेटॉल टाकलं आणि शॅम्पू टाकला आणि त्याने हात स्वच्छ करून घेतले, तर त्याच्यावर आपण क्रीम जेव्हा लावू तेव्हा मग ती त्यामध्ये आतमध्ये जाते, मुरते ती, आणि मग हात सॉफ्ट होतात. हात धुवून घ्यायचे, पुसून घेऊया. आता तसंच नखांचं बघून घ्यायचंय. नखांना आपल्याला कटिंग करायची असेल तर करून घ्यायची. नेल फायलर हवं असेल तर नेल फाईल करून आपण नखांना शेप पण द्यायचा असेल तर देऊन घेऊ शकतो आपण. आणि नाही मग आपण नखांना थोडासा मसाज देऊ आणि थोडासा हलका मसाज देऊ तरी सुद्धा आपली हात खूप सुंदर होतात आणि मऊ होतात या थंडीच्या दिवसामध्ये. नखांना शेप हवा असेल तर शेप देऊन घ्यायचा, थोडासा नखांचा मसाज करून घ्यायचा आणि मग आपले हात खूपशे सुंदर आणि मऊ होतात. म्हणून मग 8-15 दिवसांनी हे सगळं करून घ्यायचं. आपण हे स्वतः आपण हे करू शकतो. आणि तरी सुद्धा आपली स्किन छान होते, तजेलदार दिसते. आणि एकदाच ते क्रीम वरून नुसती चोपडून काहीच होत नाही. हे असं 15 दिवसांनी आपण जरासं केलं हातांना तरी सुद्धा खूप छान मऊ हात होतात, सुंदर दिसतात. प्रथमदर्शनी आपले हातच असतात ना. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की आपले हात, आपल्याला जर पाणी हवंय तर आपण पाणी प्यायला जातो, तर पाणी प्यायला कोण आपले हात घेतात ना, ग्लास. म्हणजेच आपले हातच किती काम करतात बिचारे. तर त्या हातांना आपण आराम दिला की त्यांना छान वाटतं, त्यांना वाटतं मग ते पण आपल्याला थँक्यू म्हणतात. वा किती छान वाटतंय मला, नाही का. आणि ते अजून जोमाने काम करू लागतात. म्हणून मग हातांची निगा घेणं पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये जरुरी आहे, महत्वाचे आहे. तो सब लोग कहेंगे ना, है ना, प्रथम तुझं पाहता जीव वेडावला, उचलूनी कर तुझे. म्हणजे हाताने जर काही उचललं तर मग म्हणतीलच की नाही कोणी पण की प्रथम तुझं पाहता कर तुझे देखता मन प्रसन्न झाले. तुझ्या हाताने काय काय खाऊ असं वाटेल. हात बघून असं वाटेल की नाही की काय या सुंदर हातांनी काय बनवलंय. वा मला आवडेल, नाही का. म्हणून हात स्वच्छ असले तर लगेच नख कशी शाईन दिसतात की नाही. आणि नख वाढतात पण बरं का याने. नेहमी असं केलं ना तर वाढतं. असं नाही की रोज करायला वेळ पण नाही आहे कोणाकडे एवढा, पण 15 दिवसातून, महिन्यातून तरी ना आपल्या. म्हणून पर्सनल डेव्हलपमेंट कोर्स केला ना की मग आपल्याला हे ज्ञान होतं ना की आपण असं करावं.
आणि 15 मिनिटात 10 मिनिटात पण आपण हे काम करून मोकळं होतो ना. गरम पाण्यात ठेवलं बरं. चांगली पण आहे ना आमच्या वर्गातलं ते नाही का ज्ञानेश्वर, हा. त्याचे वडील त्यादिवशी त्यांनी व्हिडिओ टाकला. त्यांचे वडील 105 वर्षाचे आहेत. तर 105 वर्षाचे पण त्यांची सवय काय माहिती का, हा. आत्ता पण त्यांनी व्हिडिओ टाकला होता. गरम पाणी घेतात, संध्याकाळी ते गावातून एक फेरफटका मारून येतात, गरम पाणी करतात आणि त्या गरम पाण्यामध्ये स्वतःचे पाय, स्वतःचं स्वावलंबी आपले पाय ठेवतात की इथून तिथून फिरून वगैरे आलेत ना तर पाय ते शेकतात. म्हणजे आपल्याला पूर्वजांपासून मिळालंय ना, न की आत्ता मिळालंय. तर पूर्वजांपासून आपल्याला हे मिळालंय, पण मग आपल्याला जे घ्यायचंय ते मग आपण घेतो, नाही घ्यायचं ते नाही घेत, नाही का. हो. म्हणून मग बघ किती सुंदर की नाही, किती छान की बघ ते स्वतः अजूनही आपले पाय पायामध्ये ठेवतात. मग ते स्वतःची काळजी मग ते सुंदरता थोडीच राखतायत, नाही ते आपल्या पायांची काळजी घेत आहेत. ती मग साथ देते. म्हणजे अजून आपले हात मऊ मऊ, आणि आता ती पेंट्रेशन पण होईल ना, ते स्किन मध्ये जाईल, ती पूर्ण मुरेल ती हातामध्ये की नाही. म्हणजे मग ती मुरते, नाही तर नुसती थोपटून थोपटून ती मुरत नाही. आणि मग हात सॉपी सॉपी मस्ते मस्ते मऊ मऊ सुंदर सुंदर असे होतात. ही मोनिका आमची आता एकदम ट्रेन. बघा बरं किती सुंदर हात दिसत आहेत की नाही. मग अशी आपण 15-15 दिवसांनी आपण घरातल्या घरात हे असं केलं तरी आपले हात खूप सुंदर मऊ आणि मुलायम होतात आणि किती सुंदर दिसतात बघा. तर करा तुम्ही पण.